हॅलो दोस्तो, बघा आज परत माझ्या धन्नोला काय झालं आहे. ही धन्नो आहे ना, माझे बाईक सारखी सारखी बिघडत राहते. मी काय करू हिचं मला काही कळत नाही. परत आज तिचा टायर खोलायची वेळ आली, कारण की तिचा टायर चालतच नव्हता नीट. अशी जशी काय 10 क्वार्टर पेलेली माणूस असा चालतो अशी ती हलगडत हलगडत चालत होती. म्हणून मी परत आता तिला नीट करायला शेजारच्या पोराकडे आणलं. आता तो पोरगा ठीक करत आहे. बिचाऱ्याने खूप खूप मेहनतीने ते नट काढले, बोलट काढले, काय होतं ते सगळं व्यवस्थित केलं आणि मग नंतर त्यांनी परत हा टायर लावलेला आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्या घरात काय चालू आहे. इथे सगळ्यांनी वल्ली भेळ करून खाल्ले. आमच्या इथे यात्रा होती, यात्रेतून आले. बघा ते एवढ्या गाड्या आणि हे काय असतं बुद्धिबळ, हे घेऊन आलेत, बसलेत खेळत आणि वल्ली भेळ खाऊन बसल्यामुळे ह्या माझ्या गंफूला कोणीही वल्ली भेळ दिलेली नाही. आणि आता तुम्ही बघू शकता माझा गंफू कसा बघतो राग राग सगळ्यांकडे. बघा कसा रागात बघत होता सगळ्यांकडे. असा राग आला होता त्याला की काय सांगायचं. आता मी कसं तरी त्याला शांत करून झोपवलं. म्हटलं बाळा गपची बस, तुला नंतर मी बिस्किटचा पुडा आणून देईल खायला. मग तो आता शांत झाला. मी गायांसाठी थोडस खायला घेऊन आले होते आणि संध्याकाळची वेळ आहे. मी त्यांना खायला टाकते आहे. माझ्या गायांसाठी खायला नाही आता सध्या माझ्याकडे. मी माझ्या भावाच्या इथून घेऊन आले खायला आणि मग नंतर त्यांना टाकले. हा आहे आमचा गोंड्या, जो की भरपूर मस्तीखोर आहे. आता वाजलेले आहे सकाळचे 5. आज आहे गुढीपाडवा, तर मी ही डाळ घेतलेली आहे शिजवण्यासाठी, पुरण करण्यासाठी तयार. पुरणाची पोळीचा नैवेद्य करायचा होता म्हणून मी ती डाळ घेतलेली आहे शिजवण्यासाठी. सकाळचे 5 वाजलेले आहेत, बघू शकता तुम्ही. माझा मुलगा पण उठला सकाळी सकाळी. मुलगी झोपूनच होती, मुलगा उठला. त्याला सवय आहे माझ्या बरोबर उठायची. हे बघू शकता मुलगा आणि माझे गंपुडी, आम्ही सगळे संगतच उठतो. आम्ही तिघे एकाच वेळेस उठतो रोज. आम्ही तिघे लवकर काम करायला सुरुवात करतो. तर मी आता हे झाड लोट करायला सुरुवात केली होती. म्हटलं पहिलं घर स्वच्छ करून घेऊया, मग बाकीची कामं करूया. तर बघू शकता तुम्ही हा कचरा आहे भरपूर सगळा. माझ्या एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने झाडायचं मला एवढं जमत नव्हतं. मी कसं तरी हा थोडासा व्हिडिओ काढलेला आहे, कारण की मी बाहेर पहिलेच झाडलेलं. हा एक खोली राहिली होती, तेवढं मी झाडायला आता परत आले होते आत आणि व्हिडिओ काढायचं लक्षातून गेलं म्हणून मी हा व्हिडिओ थोडासा नंतर काढला. आणि इकडे बघू शकता मी बाहेर सगळीकडे झाडून घेतलं आणि नंतर भांडे स्वयंपाक करून भांडे घासून ठेवलेले आहेत. आता मी ते भांडे लावत आहे. तुम्हाला माझा ब्लॉग हा कसा वाटतो प्लीज कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला असेच माझ्या घरचे नवीन गोष्टी, नवीन काही झालेले घटना ऐकायच्या असतील, बघायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा की हा माझा छोटासा ब्लॉग बनवण्याचा जो प्रयत्न होता तो कसा वाटला तुम्हाला. प्लीज नक्कीच सांगा. आणि हो, हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना. मी तयार झाले होते थोडंसं, पण माझे केस बांधायची राहिली होती, पण मी तसंच थोडंफार हे केलेलं आहे. हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.